जय भीम. जय भीम मित्रांनो. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी तुमच्याशी काही गोष्टी शेअर करणार आहे. बऱ्याच दिवसापासून मला आपल्याशी लाईव्ह संवाद करायचा होता, म्हणून मी आपल्यासोबत या वेळेला व्हिडिओद्वारे संवाद करण्यासाठी आलेलो आहे. यामध्ये ज्या वामनदादा कर्डक यांनी आपली अख्खी हयात आंबेडकरी चळवळीसाठी घातली, त्याचबरोबर त्यांचा कार्य आणि त्यांची गावोगावी जाण्याची पद्धती, गावोगावात जाऊन त्यांनी केलेलं कार्य आणि या समाजासाठी केलेलं कार्य, त्यामध्ये विविध विचारवंतांनी आपल्या विचारामधून वामनदादाविषयी काय काय मतं व्यक्त केलेली आहेत, त्या संदर्भात मी आपल्याशी चर्चा करणार आहे. डॉक्टर यशवंत मनोहर म्हणतात की वामनदादा हे संपूर्ण समतेची संस्कृती आहे. त्याचबरोबर नटवरलाल खरे म्हणतात की आधुनिक महाराष्ट्राचा संत हा लोककवी म्हणून उदयाला आलेला दिसतो. त्याचबरोबर शाहीर विठ्ठल उमापासे म्हणतात की वामनदादा हे काव्यभूषण आहेत. त्याचबरोबर रमेश शिंदे म्हणतात की वामनदादा हे प्रतिभावंत कलावंत आहेत. कवी हरेंद्र जाधव वामनदादाविषयी लिहितात की निस्वार्थी वामनदादा. त्याचबरोबर दया पवार हे लोककवी म्हणतात आणि मला वाटते की या सर्व उपाधीबरोबरच त्यांना महाकवी म्हणणंही तेवढंच श्रेष्ठ ठरेल असं मला वाटतं. कवी कलावंतांच्या शिरपेचातील कोहिनूर लोककवी वामनदादा कर्डक हे ब्रीद त्यांच्याविषयी वामन निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर क्रांतीचे अर्धचक्र फिरवणारा शाहीर हे हरीश खंडेराव यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर लोकमान्य लोककवी म्हणूनही पमू शिंदेंनी त्यांना गौरवान्वित केलेलं आहे. लोकशिक्षक वामनदादा कर्डक डॉक्टर नागनाथ कोतापल्ले त्यांच्याविषयी म्हणतात. त्याचबरोबर नारायण बुलंगे मराठी गीत वाङ्मयात वामनदादांचे स्थान, अशा पद्धतीचं लेख त्यांनी लिहिलेले आहेत. एक संदर्भ ग्रंथ माझ्या समोर या ठिकाणी आलेला आहे की आंबेडकरी विचार जनामनात रुजविणारा महाकवी, संपादक गंगाधर वाघ हे या ग्रंथाचे लेखक आहेत. आणि त्या ग्रंथामध्ये या महनीय व्यक्तींनी वामनदादा कर्डक यांच्याविषयी लेख लिहिलेले आहेत. तर मी फक्त कोणता लेखक वामनदादांना काय म्हटले किंवा त्यांच्या चारित्र्याचं वर्णन
ते कसं करतात अशा पद्धतीचं एक चरित्र आपल्यासमोर या ठिकाणी आलेलं दिसतं. त्याचबरोबर वामनदादांनी लिहिलेले असंख्य असे गीतं, मग त्यांना राष्ट्रकाव्याविषयी किंवा राष्ट्राविषयी लिहिलेलं काव्य, वामनदादा कसे राष्ट्राविषयी कसा विचार करतात, त्यांचा हा एक प्राध्यापक सागर जाधव यांनी हा जवळजवळ 450 काव्याचा संग्रह किंवा त्यांनी लिहिलेली गीतरचना या ग्रंथामध्ये दिलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर विलास वाहक ही लोककवी वामनदादा कर्डक म्हणतात. त्याचबरोबर प्राध्यापक दामोदर मोरे वामनदादाविषयी काय लिहितात, तर वामनदादा कर्डक यांच्या गीतामध्ये काय आहे तर चीड आहे. त्याचबरोबर सुरेश वाघमारे ते म्हणतात की आंबेडकर विचार प्रेरणा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांना उपाधी देतात. त्याचबरोबर E.N. निकम वामनदादा काय होते, तर वामनदादा हे एक जागत्या होते. रंगनाथ डोळस हे म्हणतात की तन बदन और मन वतन के वास्ते या संदर्भात वामनदादांच्या चारित्र्याविषयी वर्णन करतात. त्यानंतर माणूस केशव हंडोरे हे म्हणतात की वामनदादा कर्डक माणसातले दादा आणि दादातला माणूस. वामनदादा कसे होते, तर दादा हे माणसातले दादा आणि दादातला माणूस अशा पद्धतीचं वर्णन वामनदादांविषयी केलेलं आहे. त्याचबरोबर कवी दत्ता जाधव हे वामनदादांविषयी काय म्हणतात, अखंड दरवळणारे आकाश फुलविणारा वामनदादा. वामनदादांचं वर्णन किती करावं, तर अशा पद्धतीचं विविध या ठिकाणी जवळजवळ 37 लेखक आणि काव्यामध्ये 18 कवींनी त्यांचं काव्य कोणत्या दर्जाचं होतं, त्यांच्या चरित्राचं वर्णन असेल, त्यांनी लिहिलेली गझल असेल, त्यांनी लिहिलेलं लोकगीत असेल, त्यांनी लिहिलेलं तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील काव्य असेल, अशा विविध विषयांवर वामनदादांच्या संदर्भात अनेक कवी गायक यांनी वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये सुरेश शाबळे नावाचे लेखक म्हणतात की समाजाने स्वीकारलेले आणि शासनाने उपेक्षिलेले महाकवी म्हणजे कुठल्याही गीतकाराची, महाकवींची जी झालेली परवड आहे किंवा शासनाने या लोककलावंतांची, या गायकांची, वादकांची कशी दखल घेतली नाही याविषयी सुरेश साबळे यांच्या ग्रंथात लिहितात. प्राध्यापक विठ्ठल शिंदे म्हणतात की रुजले मनात गाणे वामनदादांचे. मला हा व्हिडिओ का करावासा वाटतो, तर वामनदादांच्या कार्याचं मूल्यमापन व्हावं यासाठी मी या आंबेडकर जयंतीविषयी किंवा आज 14 एप्रिल 2020 आणि कोरोनाचे लॉकडाऊन या अनुषंगानं मला वामनदादांना मांडावं, वामनदादांच्या काव्यावर चर्चा करावी, बाबासाहेबांच्यावर वामनदादांनी लिहिलेलं पूर्ण काव्य हे कसं आहे, ते सर्वसामान्यापर्यंत कसं जावं यासाठी या आठवणी आणि हा व्हिडिओ मला करावासा वाटला. प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड
वामनदादांच्या आठवणीच्या संदर्भात या पुस्तकामध्ये चर्चा करतात. प्राध्यापक प्र. सोनकांबळे त्यांना लोकभूषण वामनदादा कर्डक म्हणतात. मनोहर गरुड हे वामनदादांना तुफानातला दिवा म्हणतात. वामनदादा कर्डक आणि आंबेडकरी चळवळीचे मुक्त विद्यापीठ. वामनदादा काय आहेत तर हे मुक्त विद्यापीठ आहेत असं ओमप्रकाश गायकवाड म्हणतात. वामनदादांचा सर्व जन्म हा सारा जन्म उन्हात गेला असं M.G. वाघ म्हणतात. सारा जन्म उन्हात या अर्थानं की त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडे लक्ष दिलं नाही. जीवनभर वामनदादा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत नव्हे तर महाराष्ट्रातलं असं एक गाव नाही की तिथं वामनाचं नाव नाही. अशा पद्धतीचा सारा जन्म त्यांनी उन्हात आपला जीवन देह उन्हात घालवला अशा अर्थाने हे लेखक त्यांचं वर्णन करतात. लोकाभिमुख कवी शाहीर वामनदादा कर्डक. शाहिरी रूपात वामनदादा कशा आहेत, त्यांचं काव्यलेखन असेल, त्यांचं सादरीकरण असेल, त्यांची शाहिरी असेल, अशा पद्धतीचं आणि लोकाभिमुख शाहिरी आहे आणि कवी आहेत. देवराज भरुड यांनीसुद्धा त्यांच्याविषयी वर्णन केलेलं आहे. वामनदादा काय आहेत तर निळा झरा आहेत असं भगवान हिरे म्हणतात. त्यानंतर अरुण काळे त्यांना काय उपाधी देतात तर ऐसा वामन होणे नाही. ज्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला प्रतिभा, ती प्रतिभा समाजासाठी उपयोगात आणणे, आपलं पूर्ण जीवन समाजासाठी त्यागणं आणि आंबेडकरी चळवळीसाठी असा महाकवी होणे नाही, अशा पद्धतीचं वर्णन अरुण काळे करतात. तुफान वारा पाऊस धारा झेलत प्रकाशाचे दान करणारा तुफानातला दिवा वामनदादा कर्डक, अशा पद्धतीचं वर्णन B.N. चौधरी करतात. आंबेडकरी कवी आणि गायकांचा कुलगुरू अशी ही उपाधी अशोक जोंधळे, डॉक्टर शत्रुघ्न जाधव हे दोन लेखक त्यांना आंबेडकरी कवी आणि गायकांचा कुलगुरू म्हणतात. निळ्या जगातला वामन राजा ढाले त्यांना निळ्या जगातला वामन अशा अर्थाने त्यांचं वर्णन करतात. त्याचबरोबर जवी पवार जे की नामांकित लेखक आहेत, फुले आंबेडकरी चळवळीतील काम करणारे एक लेखक आणि नेते आहेत. त्याचबरोबर राजा ढाले ही सुद्धा एक नेते आहेत. तर जवी पवार म्हणतात की एक तुफान शांत झाले. वामनदादा कर्डक ज्यावेळेस आपल्यातून निघून गेले त्यावेळेस जवी पवार असं म्हणतात की एक तुफान शांत झाले. प्राध्यापक सुशील मूल जाधव या ज्या कवयित्री आहेत त्या वामनदादाविषयी म्हणतात की आंबेडकरी चळवळीतील झुंजार कलावंत. त्याचबरोबर प्रमोद वाळके हे वामनदादांच्या गझलविषयी बोलतात. ते म्हणतात की आंबेडकरवादी गझलचा आरंभबिंदू म्हणजे वामनदादा कर्डक. गंगाधर वाहग त्यांना आंबेडकरी चळवळीचा श्वास म्हणतात. अशा पद्धतीनं या 37 लेखकांनी, त्याचबरोबर आपल्याशी मी जे संवाद करत आहे प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल जाधव, वामनदादांच्या सहवास मला 1996ला दलित नाट्य संमेलन या प्रसंगी त्यांच्याशी संवाद करण्याचा योग मला आला आणि त्या अनुषंगाने मलाही वामनदादांच्या बाबत
काहीतरी लोकांमध्ये हा विचार प्रसार झाला पाहिजे, म्हणून वामनदादांच्या संदर्भात या 2020च्या ऑनलाईन जयंती असेल, सामाजिक माध्यम महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आपल्याशी हा संवाद मी करत आहे. वामनदादांच्या काव्याविषयी लक्ष्मण केदार, जे की आंबेडकरी गीत लेखन करणारे नामांकित कवी आणि गायक आणि लेखक आहेत, ते म्हणतात की असा हा वामनदादांच्या विषयी की ही व्यक्ती कशी होती, ते वागले कसे, समाजामध्ये आंबेडकरी जाणीवांचे प्रश्न असतील, रमामातेचं कर्तृत्व असेल, भीमाईचं कर्तृत्व असेल, बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगावर लिहिलेलं प्रत्येक गाणं वामनदादांनी लिहिलेलं, की हे एक अनोखी कर्तृत्व वामनदादांनी केलेलं आपल्याला दिसतं. शाहीर विठ्ठल उमप वामनदादांना शिलेदार शिपाई खंदा अशा पद्धतीचं वर्णन करतात. त्याचबरोबर प्रतापसिंग बोधडे त्यांना शब्दशिल्पकार वामनदादा अशी उपाधी देतात, जे की वामनदादांच्या सोबत लक्ष्मण केदार असतील, शाहीर विठ्ठल उमप असतील, कवी प्रतापसिंग बोधडे, नामांकित कवी, गीतकार, गझलकार, ते दादांविषयी म्हणतात की शब्दशिल्पकार वामनदादा. दत्ता जाधव हे लेखही लिहितात आणि दादांच्या कवितेवरही म्हणतात की मनातला वामन. त्याचबरोबर गणेश लोखंडे, तुझ्या त्या लेखणीमुळे, म्हणजे वामनदादांच्या लेखणीमुळे काय झालं, किती परिवर्तन झालं, आजच्या पिढीमध्ये वामनदादा कुठपर्यंत पोहोचले. मग ती आपली पहिली पिढी, दुसरी पिढी, वामनदादांच्या नंतर कोण, अशा पद्धतीचा प्रश्न आज आपल्याला दिसतो. पण वामनदादांच्या नंतर किंवा त्यांच्यासोबत काम करणारे अनेक शाहीर आज त्यांचंच काम पुढं नेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामध्ये प्रतापसिंग दादा बोधडे, शाहीर विठ्ठल उमप, लक्ष्मण केदार, प्रभाकर पोखरीकर, प्रताप सेलार, गंगाधर आहिरे असे अनेक नामांकित कवी आणि गीतकार. त्यानंतरच्या आत्ताच्या पिढीमध्ये 2020 म्हणजे 21व्या शतकामध्ये वामनदादाच्या नंतरची आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरवाद या 21व्या शतकामध्ये नेणारे कोण, तर नव्या थळीचे जे गायक आहेत, डॉक्टर किशोर वाघ, कुणाल, त्याचबरोबर असे अनेक नामांकित गायक आज महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. मला वाटते की वामनदादांनी जो त्याग केला त्यातला 1% त्याग त्यांच्या नंतरच्या 21व्या शतकातील पिढीने केला, तरी येणाऱ्या युगामध्ये आंबेडकरवाद हा पूर्ण जगामध्ये सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या भूमिकेतून गेलेला आपल्याला दिसून येईल. या प्रसंगी प्रभाकर पोखरीकर म्हणतात की वामनदादा लेखणी तुझी देखणी, अशा पद्धतीचं वर्णन त्यांच्या लेखणीविषयी करतात. प्राध्यापक गंगाधर आहिरे
हे भीमशाहीर वामन अशा पद्धतीची उपाधी देतात. उषा अंभोरे वामनदादाविषयी म्हणतात की शब्द मुखे झाले. वामनदादा गेल्याच्या नंतर असा प्रतिभाशाली, एवढा त्यागमयी जीवन जगणारा कवी गेल्याचं दुःख त्या या लेखामधून व्यक्त करतात. त्याचबरोबर किरण सोनवणे म्हणतात की वामनदादांची गाणी, म्हणजे वामनदादांची गाणी जी आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीची आहेत. मग तो लोकगीताचा प्रकार असेल, गझल असेल, मराठी गझल असेल, आंबेडकर भीमबुद्ध गीतं जे दादांनी पूर्ण महाराष्ट्रभर लिहिले नव्हे तर त्यांनी आपलं स्वतःचं पुस्तक कधी प्रिंट करण्याचा प्रयत्न केलेला नाही. तर वामनदादा जिथे ज्या ज्या गावी जात त्या त्या गावी ते लिखाण करत आणि लगेच सादरीकरण करत आणि त्याच गावात ते लिखाणाचं पान ते त्या ठिकाणी ठेवत जात. नारायण जाधव जे कवी आहेत त्यांचं एक गीत मला या प्रसंगी आठवतं. वामनदादा जेव्हा गेले आणि औरंगाबादला मोहोळ सर, संजय मोहोळ सर यांनी वामनदादांच्या कार्याविषयी 3 काव्यसंमेलनं घेतली. त्यामध्ये नारायण जाधव हे इंजिनियर आले होते आणि त्यांनी वामनदादाविषयी एक सुंदर गीत लिहिलं होतं की वामनदादा कसे होते. तर एक बाई वामनदादाचं वर्णन करताना म्हणते की सोन्याचं पान कसं गेलंय उडून आणि माझ्या बायग माझ्या डोळ्या उडून. नारायण जाधवांनी जेव्हा हे गाणं म्हटलं त्यावेळेस माझ्या हृदयामध्ये शहारे आले आणि त्यांनी वामनदादांच्या जे कार्यकर्तृत्वाचा किंवा एक हळवेपणाने त्यांचं वर्णन केलं. सोन्याचं पान कसं गेलंय उडून बाई ग माझ्या डोळ्या पुढून. सोन्याचं पान कसं गेलंय उडून बाई ग माझ्या डोळ्या पुढून. अशा पद्धतीचं एक सुंदर गीत माझ्या आजही ते हृदयामध्ये बसलेलं मला तुमच्याशी संवाद करत असताना लक्षात आलं. त्याचबरोबर बाळ हरी झेंडे हे सुद्धा वामनदादांविषयी काय म्हणतात की वामन पाहून गेला की या 21व्या आणि 19व्या शतकातील जो आंबेडकरी विचार आहे तो युवकांनी कुठपर्यंत आणला, आजकालच्या नेत्यांनी कुठपर्यंत आणला आणि वामनदादा शेवटपर्यंत एक व्हा नेक व्हा अशा पद्धतीचं गीतं किंवा या रिपब्लिकन चळवळीने एकत्र यावं, एकत्रित काम करावं, एकीची मूठ कशी असते ती या व्यवस्थेला दाखविलं गेलं पाहिजे अशी खंत वामनदादाच्या गीतातून नेहमीच जाणवत असलेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये सतत एकीनं वागलं पाहिजे, समाजात दुही नसली पाहिजे. शेवटी वामनदादा आपल्यातून निघून गेले पण 21व्या शतकामध्ये आजही त्यांची जी काही एकीची जी काही खंत आहे ती मला वाटते की आजही ती खंत आणि ते दुःख आज ते गेल्याच्या नंतरही आपल्याला जाणवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून 21व्या शतकामध्ये या आजच्या युगामध्ये परत एकदा त्यांचं स्मरण करत असताना बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनकार्य आणि त्यांचं जीवनकार्य त्यांचं स्मरण करत असताना आपण एवढंच या प्रसंगी
आणि प्रत्येक जयंतीला आपण एक खुणगाट बांधत असतो, त्या पद्धतीनं आपण ही खुणगाट बांधली पाहिजे की कुठंतरी आपण समन्वय रूपाने सर्व जे गट तट आहेत कोऑर्डिनेशन कुठंतरी झालं पाहिजे. अशा पद्धतीचं वामनदादा त्यांच्या गीतातून संदेश देतात. मैफिलीचा दादा अण्णा पवार नावाचे लेखक ते म्हणतात की मैफिलीमधला जर दादा कोण असेल तर ते वामनदादा असत. दीपश्याम मंगळवेडेकर हे वामनदादाविषयी म्हणतात की अजरामर वामन. मला असं वाटतं की मी आज वामनदादाच्या जीवनावर बोलण्यासाठी जो संवाद 14 एप्रिल 2020च्या या ऑनलाईन जयंतीच्या माध्यमातून करण्याचा मानस माझा हाच होता की वामनदादांच्या गीतातून समाजाला संदेश गेले, पण त्या संदेशाचं सोनं आपण करतोय का, त्यावर कुठंतरी विचार झाला पाहिजे. विचार मांडतोय पण आचरण होतंय का, यावरही कुठंतरी आपण विचार केला पाहिजे. कवी रामबंधू खंडू आढागळे त्यांच्याविषयी काय म्हणतात, तर तीच ठरेल वामनाला आदरांजली. काय ठरेल, तर आपण त्यांच्या विचाराचा संदेश आपल्या अंगीकृत करून आपलं आचरण त्या विचारासारखं असलं पाहिजे. त्यानंतर विनायक त्रिभुवन म्हणतात की म्हणून वामन या मना भावला रे. मला वाटते की जसं महाराष्ट्रातलं एक गाव नाही की जिथं वामनाचं नाव नाही, तसं प्रत्येकाच्या मनामध्ये वामनदादा बसलेले आपल्याला दिसतात. कोणतेही आंबेडकरी चळवळीतील नेते असतील, कार्यकर्ते असतील, गायक असतील, यांची अवस्था कोणत्याही एका लढ्यानंतर काय झाली यावर आपण त्यांच्या स्मृतिदिनी किंवा जयंतीदिनी त्यांचं स्मरण करतो. पण त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबाचे काय हलापेष्टा झाली, त्याचबरोबर त्या कुटुंबाला आपण कुठंतरी त्यांचं देणं लागतो. म्हणून आपण या समाजातील प्रत्येक घटकाच्या पिढीला आपण काहीतरी उभं करण्याचं काम या प्रसंगी करावं असं मला वाटतं. म्हणून काय सांगू बाई शैलेजा हिरे, की या शैलेजा हिरे म्हणतात की मी वामनदादांविषयी काय सांगू बाई, की वामनदादा कसे होते. जसं उदाहरणार्थ विविध रमाबाईंचं गीत असेल, भीमाईचं गीत असेल, किंवा एखाद्या अडाणी खेड्यातील एक माय माऊली जेव्हा वामनदादांचं गाणं म्हणते त्यावेळेस ती कशी भावनाविवश होते. आज असं एकही गाव नाही की तिथल्या एखाद्या महिलेला वामनदादांचं गाणं माहीत नाही. तर हे एक मुक्त विद्यापीठ असल्याचं आपल्या निदर्शनास येतं. सागर जाधव ज्यांनी 19व्या शतकाच्या शेवटी वामनदादांच्या जे काही साहित्य आहे, ते गझल साहित्य असेल, राष्ट्रकाव्य असेल, किंवा विविध जे गाण्याचे प्रकार जे वामनदादांनी हाताळले, त्याविषयी प्राध्यापक सागर जाधव म्हणतात की उठा जय भीम बोलाना. हे दादा गेल्याच्या नंतरची खंत त्यांच्या या लेखमध्ये त्यांनी मांडलेली आहे. बाह कल्याणकर जे की समाजशास्त्राचे विचारवंत, बुलंदी तोफ म्हणून नावाजलेले व्यक्ती आहेत, ते म्हणतात की प्रिय वामनदादा. त्यांनी अशा पद्धतीचं वामनदादांवर असंख्य अशा विचारवंत, नामांकित कवी असतील, गायक असतील, नेते असतील, कार्यकर्ते असतील, अशा प्रत्येकाने वामनदादांच्या कार्याचा गवगवा या महाराष्ट्रामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीनं वामनदादांच्या संदर्भात या
जयंतीदिनी आपल्याशी संवाद करण्याचा योग आला. वामनदादांच्या संदर्भात बरंचसं काही सांगण्यासारखं आहे. वामनदादांवर हा माझा पहिला व्हिडिओ आहे. यानंतर असेच त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या संदर्भात अनेक व्हिडिओ मी करणार आहे. म्हणून माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.